मित्रांनो, चालू असलेली इंग्लंड टेस्ट सिरीज गिलसाठी खूप चांगली जात आहे. तो पहिल्यांदाच भारतासाठी टेस्टमध्ये कॅप्टन्सी करत टीम इंडियाचं छान नेतृत्व करत आहे. झालेल्या 2 कसोटी सामन्यात त्याने आतापर्यंत 585 धावा केल्या आहेत, ज्यात 3 सेंचुरीज देखील आहेत. आणि त्याचं असंच प्रदर्शन चालू राहिलं तर तो बऱ्याच वर्षापूर्वी रचलेले अनेक विक्रम देखील मोडणार आहे. आता ते रेकॉर्ड कोणते, चला पाहूया. पहिला आहे दिग्गज डोनाल्ड ब्रॅडमनचा 85 वर्षापूर्वीचा जुना विक्रम. हा विक्रम मोडण्यासाठी त्याला येणाऱ्या 3 कसोटी सामन्यात आणखी 390 रन्स करावे लागतील. हे केल्यावर तो एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल. आणि आपण आता त्याचा आताचा फॉर्म बघितला तर हे कठीण होईल असं वाटत नाही. दुसरा रेकॉर्ड आहे इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू. सध्या हा रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर आहे, ज्याने 2002 मध्ये 3 शतकांसह 4 मॅचमध्ये 602 रन्स केले आहेत. आणि इथे गिलने फक्त 2 मॅचमध्येच 585 रन्स केले आहेत. येणाऱ्या मॅचमध्ये त्याला फक्त 18 धावा अजून कराव्या लागतील, मग हा रेकॉर्ड पण त्याच्या नावावर होईल. तिसरा रेकॉर्ड आहे एका कसोटी मालिकेत 700 पेक्षा जास्त धावा करणारा भारतीय प्लेयर. इथे सुनील गावस्कर पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याचे 774 रन्स आहेत. आणि येणाऱ्या मॅचमध्ये जर तो अजून 147 रन्सपेक्षा जास्त करेल तर तो हा 1971 मध्ये बनवलेला विक्रम देखील मोडेल. हे तिन्ही रेकॉर्ड मोडण्यापासून कॅप्टन गिल थोडेफार रन्सच मागे आहे. आणि सध्याचा फॉर्म बघितला तर येणाऱ्या कसोटी मालिकेत तो आरामात हे तिन्ही रेकॉर्ड मोडेल, यात काहीच शंका नाही.